कोल्हापूर जिल्हा परिषदेचा निकाल लागला। महायुतीचा गुलाल उधळला, पण विजयाच्या जल्लोषापेक्षा जास्त चर्चा आता एकाच प्रश्नाची सुरू आहे। कोल्हापूर झेडपीत मोठा भाऊ कोण? सातारा सांगलीपेक्षाही कोल्हापूरचं राजकारण वेगळं असतं, कारण इथे पक्षाहून जास्त गट आणि भावकी प्रबळ असते। 20 जागांसह हसन मुश्रीफ शड्डू ठोकून बसलेत, तर 3,42,000 मतांचं गणित मांडून धनंजय महाडिक यांनी महायुतीत मिठाचा खडा टाकलाय। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मुश्रीफांचा दावा किती भक्कम आहे, महाडिकांची रणनीती काय आहे आणि सतेज पाटलांच्या त्या एका विधानाचा अर्थ काय। सतेज पाटील मुश्रीफांसोबत जाणार का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे पाहूयात या व्हिडिओमधून। नमस्कार, मी समीक्षा देशमुख आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी। सर्वात आधी कोल्हापूर जिल्हा परिषदेचं अंतिम बलाबल हे नीट समजून घेऊयात। राष्ट्रवादी 20, काँग्रेस 15, भाजप 12, शिवसेना 9 आणि जनसुराज्य 5, शाहू आघाडी 4 आणि इतर 2 जागा। महायुतीकडे स्पष्ट बहुमत असलं तरी खरी लढाई अध्यक्ष कोणाचा यावरून सुरू झाली। मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी बैठकीत भाजपचं तगडं गणित मांडले। भाजपचे 12 आणि जनसुराज्य पक्षाचे 5 असे एकूण 17 सदस्य भाजपच्या पाठीशी आहेत। याच 17 जागांच्या जोरावर दादांनी मागणी केली आहे की पहिल्या 1.25 वर्षाचा अध्यक्ष हा भाजपचाच व्हावा। चंद्रकांत पाटलांनी मुश्रीफांना अक्षरशः खिंडीत गाठलंय। चंद्रकांत पाटलांचं म्हणणं आहे की मित्रपक्षांना ही संधी मिळालीच पाहिजे आणि युतीमध्ये केवळ एकाच पक्षाची मक्तेदारी नसावी। खासदार धनंजय महाडिक यांनी डेटा वॉर सुरू केलाय। त्यांनी म्हणलेल्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात भाजपला 3,42,000 मतं मिळाली आहेत, तर राष्ट्रवादीला 3,41,000 मतं मिळाली आहेत। या 1000 मतांच्या फरकावर महाडिक म्हणतात की जिल्ह्यातील जनतेने भाजपवर सर्वाधिक विश्वास दर्शवलाय, त्यामुळे भाजप हाच मोठा भाऊ आहे। महाडिक गटाचा कोल्हापुरी बाणा तर तुम्हाला माहितीच आहे। जेव्हा हक्काचा विषय येतो तेव्हा ते सरळच म्हणतात, हाण की बडी। जागांच्या आकड्यावर मिरवण्यापेक्षा जनतेचा कौल हा महत्त्वाचा असतो आणि तो भाजपच्या बाजूने असा महाडिकांचा हट्ट आहे। हसन मुश्रीफ यांनी यावर जबरदस्त पवित्रा घेतलाय। त्यांनी बैठकीत आठवण करून दिली की यापूर्वी शौमिका महाडिक यांच्या रूपाने भाजपने जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद भूषवलं होतं। मुश्रीफांचा तर्क साधा आहे, राष्ट्रवादीचे 20 सदस्य निवडून आले आहेत, जे भाजपपेक्षा खूप जास्त आहेत, त्यामुळे लोकशाहीच्या नियमानुसार आणि संख्याबळानुसार पहिल्यांदा राष्ट्रवादीचा अध्यक्ष झाला पाहिजे। मुश्रीफ साहेब आपल्या 20 जागांच्या ताकदीवर पूर्णपणे ठाम आहेत। आता एक गोष्ट लक्षात घ्या, झेडपीचा अध्यक्ष ज्या पक्षाचा असतो त्या पक्षाची पकड जिल्ह्यावर आणि ग्रामीण भागावर घट्ट होते। कोल्हापुरात काही महिन्यातच विधानसभा निवडणुका होणार आहेत। जर अध्यक्ष भाजपचा झाला तर महाडिक आणि चंद्रकांत दादा गटाची ताकद वाढेल, जी मुश्रीफांच्या मतदारसंघात त्यांना जड जाऊ शकते। म्हणूनच मुश्रीफ साहेब अध्यक्षपद स्वतःकडे ठेवण्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावतात। हे केवळ झेडपीचं पद नाहीये, तर विधानसभेची ही पूर्वतयारी आहे असं म्हणता येईल। आता वळूया सर्वात महत्त्वाच्या मुद्द्याकडे। आमदार सतेज पाटील खरोखरच मुश्रीफ यांच्या मदतीला धावणार का? सतेज पाटील यांनी निकालानंतर जो मदतीचा हात पुढे केलाय त्यामागे मोठी राजकीय खेळी आहे। ते म्हणाले, कोल्हापुरात राष्ट्रवादीचे 20 आणि काँग्रेसचे 15 एकत्र आले तर 35 स्पष्ट बहुमत होते। जर मुश्रीफ साहेबांनी अध्यक्षपदासाठी मदत मागितली तर आम्ही सकारात्मक विचार नक्की करू। या विधानाचा अर्थ सखोलच आहे। कोल्हापुरात मुश्रीफ आणि सतेज पाटील यांच्या मैत्रीचे आणि राजकीय तडजोडीचे जुने किस्से। जरी मुश्रीफ आज महायुतीत असले तरी भाजप ज्या प्रकारे त्यांची कोंडी करत आहे ते पाहता सतेज पाटील त्यांना ही लाईफलाईन फेकत आहेत। जर मुश्रीफ साहेबांनी भाजपचा 1.25 वर्षाचा फॉर्म्युला नाकारला तर सतेज पाटलांच्या पाठिंब्यावर ते स्वतःचा अध्यक्ष बसवू शकतात। सतेज पाटलांना माहिती आहे की भाजपला रोखण्यासाठी मुश्रीफांना सोबत घेणं हाच एकमेव पर्याय आहे। पण मुश्रीफ साहेब महायुतीचा धर्म पाळणार की सतेज पाटलांच्या मदतीने भाजपला चेकमेट देणार हे पाहणं रंजक ठरेल। कोल्हापूर झेडपीची ही लढाई आता केवळ सत्तेची राहिली नसून ती मुश्रीफ विरुद्ध महाडिक या प्रतिष्ठेची झाली आहे। चंद्रकांत दादांचा 1.25 वर्षांचा फॉर्म्युला मुश्रीफ मान्य करतील का की सतेज पाटलांच्या मदतीने नवीन राजकीय समीकरणं मांडली जातील? कोल्हापूरचा किंग कोण ठरेल हे पाहणं नक्कीच रंजक ठरणार आहे। तुम्हाला काय वाटतं? सर्वाधिक जागा असलेल्या मुश्रीफांना अध्यक्षपद मिळावं की मतांची बेरीज मांडणाऱ्या महाडिकांना? सतेज पाटलांनी मुश्रीफांना मदत करावी का? कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि टीओडी मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।